अशाच भरपूर लेयर्स असलेल्या आणि खुसखुशीत शंकरपाळ्या बनवायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझी सगळी शंकरपाळी खूप छान झाली आहे, तेलात एक विरघळली पण नाही आहे आणि एकदम खुसखुशीत तयार झालेली आहे. तर ह्या शंकरपाळ्यांना भरपूर लेयर्स येण्यासाठी मी काही खास टिप्स दिलेल्या आहेत. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथं 1 कप मैदा घेतला आहे. मैदा आपण नीट चाळून घ्यायचा. मैदा व्यवस्थित चाळून झाला की मी इथं 1/2 कप शुगर घेतली आहे, पावडर शुगर म्हणजेच पिठी साखर. आणि याच्यामध्ये मी दूध आणि पाण्याचं मिश्रण करून घेतलं आहे ते घालते आहे आणि ते आता मी व्यवस्थित एकत्र करून घेते आहे. इथं मी 1/4 कप तूप घेतलं आहे. थोडं चिमूटभर मीठ मी ह्या पिठामध्ये घालते आहे. आणि मगाशी जे तूप ठेवलं ते मी व्यवस्थित कडकडीत तापवून घेतलं आहे आणि त्याचं मोहन मी या पिठामध्ये घालते आहे. ते हळूहळू करून ते संपूर्ण पिठामध्ये हे सगळं मोहन घालायचं तुपाचं. मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित नीट एकत्र करून घ्यायचं. हे बघा, मी व्यवस्थित ते मोहन पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेतलं आहे. त्याची अशी एक मूठ व्हायला पाहिजे. आणि मगाशी जे आपण पाणी तयार करून ठेवलं आहे, साखर, दूध आणि पाण्याचं, तर ते पाणी घालून मी आता हे पीठ मळून घेणार आहे. पाणी थोडं थोडंच घालायचं, जास्त नाही घालायचं. आणि एक अंदाज घेत हे पीठ मळायचं. हे बघा, माझं पीठ मळून झालं आहे. आता मी ह्या पिठाचे 2 गोळे करून घेते. मगाचं पाणी माझं उरलं आहे, त्यामुळे तुम्ही सुरुवातीला थोडं कमीच पाणी करा. आता मी हे गोळा जो आहे तो लाटून घेते आहे. आता या गोळ्याची लाटलेल्या त्याची मी त्रिकोणी घडी मारून घेते. जशी आपण कणकेची चपाती करताना घडी मारतो तर तशीच घडी मारायची आणि नंतर लाटायची. आणि हीच टीप आहे शंकरपाळ्यांना भरपूर लेयर्स येण्यासाठी. तर शंकरपाळीची जेव्हा आपण पोळी लाटतो तेव्हा ती पहिल्यांदा त्रिकोणी करून घ्यायची आणि नंतर लाटायची. तर त्याप्रमाणे असं करून घ्यायचं. ही पोळी जरा कडेतून फाटते कारण याच्यात मोहन असतं, पण हरकत नाही, तसं झालं तरी चालेल. तर त्यामुळे शंकरपाळ्या खुसखुशीत होतात. आणि आपल्याला ज्या आकाराच्या शंकरपाळ्या पाहिजेत त्या आकाराच्या शंकरपाळ्या इथं कट करून घ्यायच्या. मला छोट्या शंकरपाळ्या आवडतात, त्यामुळे मी इथं छोट्या साईजच्या शंकरपाळ्या कट करून घेते. हे बघा, सुंदरपैकी आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत, एकदम परफेक्ट. अशाच मी सगळ्या शंकरपाळ्या तयार करून घेते. ह्या बघा, माझ्या सगळ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. आता मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल तापलं की नाही हे बघण्यासाठी पहिलं थोडंसं पीठ घालायचं. तेल पूर्णपणे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि नंतर मीडियम ते स्लो गॅसवर ह्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. ह्या बघा, माझ्या मस्तपैकी अशा शंकरपाळ्या तळून तयार आहेत. सुरेख कलर आला आहे, परफेक्ट. अशा शंकरपाळ्या ह्या तळून घ्यायच्या.
अशाच प्रकारे मी बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेते. मस्तपैकी माझ्या सगळ्या शंकरपाळ्या आता तळून झालेल्या आहेत. परफेक्ट कलर आलेला आहे. ह्या बघा, सगळ्या शंकरपाळ्या मी मस्तपैकी तळून घेतल्यात. शंकरपाळे मस्तपैकी भरपूर लेयर्स पडले आहेत आणि एकदम खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. एकही शंकरपाळी माझी तेलामध्ये विरघळली नाही. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर तिला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.